सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. सिन्नर शिर्डी मार्गावर दुपारी 2च्या सुमारास पनवेलकडून शिर्डीकडे येणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बसला शिर्डीकडून सिन्नरकडे जाणाऱ्या इर्टिगा कारनं समोरासमोर जोरात धडक दिली आणि यात 2 जण जागीच ठार झाले, तर दोघांची प्रकृती चिंताजनक असून 10 जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 31 मे हा दिवस या रस्त्यावर अपघाताचा दिवस ठरला. पनवेलवरून सकाळी निघालेली पनवेल शिर्डी ही परिवहन महामंडळाची MH14 LX 8951 ही बस दुपारी 2 वाजता सावळी विहीर खुर्द परिसरात आली असता शिर्डीकडून जाणारी इर्टिगा क्रमांक MH17 DJ 7818 या क्रमांकाच्या कारनं बसला जोराची धडक दिली, तर प्रवासी बसला धडक बसल्यामुळं बस सुमारे 100 फूट रस्त्याच्या खाली जाऊन रस्त्याच्या कडेला बंद अवस्थेत पडली. बसमध्ये असलेल्या प्रवाशांनी एकच आरडाओरडा केला. या अपघातामध्ये इर्टिगाची भीषण अवस्था झाली. समोरील बाजूच्या मशीनचा चेंदामेंदा झाला, तर या कारमधील प्रवाशी विशाल काशीनाथ कांबळे, महेश काशीनाथ कांबळे, प्रांजल ससाने, सोहम ससाने, प्रियंका ससाने हे जबर जखमी झाले होते. त्यापैकी विशाल काशीनाथ कांबळे आणि महेश काशीनाथ कांबळे यांना शिर्डीतील साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यात अजून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नगरला हलवलं गेलंय, तर इतर 8 जणांवर साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती समजताच शिर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित गलांडे, वाहतूक शाखेचे निरीक्षक महेश येसेकर, कॉन्स्टेबल प्रसाद इंगळे यांच्या पथकानं तातडीनं अपघातस्थळी भेट देत जखमींना रुग्णालयात दाखल केलं. या घटनेमुळे निंभिरे गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. घटनेची माहिती राहुरी मतदारसंघाचे आमदार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांना समजताच त्यांनी तात्काळ कांबळे कुटुंबियाच्या दुःखात सहभाग घेतला. वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज मराठी, राहता. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.